ज्येष्ठ आता केदारनाथ राहिलेला आहे 2.5 किलोमीटर. तुम्ही बघू शकता सकाळी 7 वाजल्याहून चालतोय. आता वाजले ते 4-4:30 झाले असतील. हे बघू शकता अजून 2.5 किलोमीटर आहे आणि एवढा चढ आहे नाही काय बोलू ना. ते पण सायकल घेऊन आलोय. ते एक मेंबर म्हणलं मला तुझी थोडीशी सायकल चालवते म्हणून त्याला ते तोवर आलो. त्या तुमचा खूपच आशीर्वाद असा होती. आणि अक्षरशः आज 28-29 दिवस झालं. थोडक्यात उद्या महिना होईल. एवढं त्रास झाला की नाही खूपच. बघू शकता त्यात खुश आहे लय. कारण की लय म्हणायचं नाही लय दुखतंय त्रास होतोय होतं तर होतं पण जास्त करून हॅप्पी राहायचं. कारण की केदारनाथ मंदिर पशी यासाठी एवढी मेहनत घेतली. अक्षरशः आज उद्या महिना होईल कंप्लीट. रातना दिवस सायकल चालू होती ते तुम्हाला पण माहिती आहे. हे बघा खतरनाक विषय आहे का नाही. चला तर पुढे जाऊया. हे घोडे बघू शकता. हे असे लोक बसून येते पण काय फायदा राव. एवढं देवासाठी यायचं आणि घोड्यानं बसून यायचं जायचं चालत जायचं कसं विषय टॉपमध्ये झाला पाहिजे. आणि त्यात ही जागा बघू शकता असल्यात अक्षरशः चालायला लागतंय. सकाळी 7 वाजून चालतोय. अजून 2.5 किलोमीटर आहे म्हणलं तुम्ही अंदाज करा कसं चालू असेल. इकडे बघू शकता एक टेंट लावले ते बघा. आणि हे बघू शकता कसं आहे खतरनाक विषय आहे की नाही. खूपच भारी वाटते. चला तर पुढे जाऊया. हे बघा हे असं ते काढा ह्याच्यातून चालायला लागते. चालतंय पुढे गेलं भेटू. मागाच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही स्पष्ट सगळं दिसत होतं का नाही. आता बघू शकता 10 मिनिटात ना तोटं सगळं वातावरण बदलतंय. तोटं सगळं इकडं बघू शकता. मगाशी कसं स्पष्ट दिसत होतं आता बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटात म्हणजे वातावरण चेंज होते. बघा ही सायकल आपली आणि मेंबर यो मला म्हणलं की थोडी सायकल चालू होती ते खूपच आहे. बघाशी मगाशी बघितलं तुम्ही. आता ही सायकल बघा. खूप लोक म्हणले सायकल घेऊन जाऊ नको. जाणार म्हणलं आपण काय जगी नाही तर मरे बस सायकल घेऊन जायचं आपण. किती दिसत होतं बघितलं का मगाच्या. तुम्ही बघितलं मगाच्या व्हिडिओमध्ये. हे बघा आता वातावरण बघा दिसतं का म्हटलं काय. चला तर पुढे जाऊया आपण. हे बघा दुकानं सुद्धा येते तर काय विषय नाही. फक्त बिस्लरी बॉटल 150 रुपये. पराठा 80 रुपये. बिस्किटचा वडा 20 रुपये. चहा 30 रुपये. टॉपमध्ये बघा. आता थोडं सॉरी ह्याच्यातनं थोडा हा दिसला माझा कारण मोबाईल पडला असता. ही बघू शकता असल्यातनं सकाळी अक्षरशः सायकल चालवली. आणि म्हणजे ते माणूस म्हणतंय आता कुठला आहेस तर म्हणलं सांगली महाराष्ट्र का हो महाराष्ट्रात म्हणून नादच करायचं नाही. पण असं म्हणत नाहीत बाबा तो सांगली म्हणून 1 नंबर आहे. पण महाराष्ट्रात नाव निघतं माझं नाही निघू द्या कारण की मी महाराष्ट्रातला आहे. मला अभिमान आहे नाव निघतंय. हे बघू शकता घोड्यानं बसून येते काय फायदा आहे सांगा मला. हे बघा दिसतंय का आता फुटलं काय नाही तर तुम्ही म्हणचाल काहीतरी व्हिडिओ धावतोय. चला तर पुढं धावतोय तुम्हाला. हो इथं दवाखाने सुद्धा सोय बरं का सगळे इथं. इथे काय एन्जॉयसाठी इथे भरपूर लोक जास्त करून ना दर्शनासाठी येतात. आणि वाटत असं एखाद्याला इथं एन्जॉय करायची जागा नाही. एन्जॉय करायची जागा नाहीच. एन्जॉय करायला येत असते बघा. मगाशी वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे. टॉपचा विषय आहे का नाही. सगळ्यात केदार बाबा म्हणते जय श्री केदारनाथ. बघू शकता तुम्ही पुढलं काय दिसतंय का. हे आपले भाई लोक आहे बघा. आता भाई लोग अभी सब दिख रहा था ना अभी दिखता है क्या नहीं. ये देख अपन का भाई सुबह से मुझे सपोर्ट कर रहे हैं बहुत सपोर्ट कर रहे हैं मुझे. हम तो भाई का आशीर्वाद लेते हैं जी. अरे नहीं भाई मेरे भाई जैसा है तू. ठीक है भाई चला तर आपण जाऊ पुढे. आ जाओ भाई लोग चला. हाँ मेरे दीदी भी दिखाता हूँ. ये देखो कैसा चलता है.
ये देखो मेरे चीज बैठे इधर ये देखो चाय पीने बैठे बहुत कंटा लगा है ना चलो दीदी बाय चलो आगे जाते हैं बघा इकडं तुम्हाला वातावरण दावतो काय आहे आता आतल्या साईडला गेलो असतो पण नको लय रिक्स घ्यायला नको हे बघा हे टेंट लावले रात्री गौरी कुंडांमध्ये झोपल्या तो लय कंटाळलेलं रात्री जाणार होतो पण तिथले लोक म्हणले की जाऊन वगैरे सायले बघा इकडं बघा हे बघा हे बाहेर लोक आपले घोडे पे बैठे आहे बसा का ते घोडे तो उभा राहिले ती आणि 2,500 रुपये आहे बरं का तोट इकडे वातावरण बघू शकता चला तर पुढे जा मग अशी बघितलं कसं होतं पण आता कसं 10 ते 15 मिनटात वातावरण सगळं बदलतं हे बघा हे असं टोटल खाली म्हणजे स्टार्ट केल्यापासून सगळं असंच आहे बरं का असल्याचं सायकल आणल्यानं टप्प्याचं पण जिन्यासारखं पण होतं बरं का शक्यतो जिना होता आधीमध्ये असं होतं पण जास्त करून जिना होता त्या जिन्याचं सायकल आणली खूपच भारी वाटतं थोडंसं त्रास होतं पाय खूप दुखते ती पण आता येडाय का काय आता ह्याच्यात असल्याचं चालायचं म्हणलं जिथे मग सायकल घेऊन जाऊ नको म्हणलं जाणार काय होईल ते होईल पुढला विचार करायचं नाही तुम्ही बघू शकता हे सगळे दुकान आहे ते बघा आणि दुकानाच्या पाठीमाग वातावरण बघा तुम्ही आणि इकडे पण बघू शकता अक्षरशः मला तर एवढं मस्त वाटतंय ना एवढं सायकल चालवले कंटाळ हां तसलं काय ना असं गप बसली की असं लक्षात येतं पण इकडे तिकडे बघितलं ना अक्षरशः बाबांच्या आठवण आली तसलं काय सुद्धा दुखणं बिकणं कुठे पोहून जातं काय कळत नाही हे किती मस्त आहे बघू शकता नुकतं बघायचं काम करा आता हे वातावरण बघा कसं आहे खतरनाक आहे चला तुझं आहे पुढे गाईज जस्ट मी केदारनाथ धामपश्य आलोय तुम्ही बघू शकता पाठीमाग बघा आणि इकडे पण बघा हे आहे ना सगळा बरत आहे बघा मंदिर धावतो तुम्हाला बघा हे मंदिर ते सरळ दिसतंय का ते केदारनाथ बाबाचं मंदिर आहे अक्षरशः एवढी खुशी झाली ना मला बोलता पण येत नाही इकडे पण बघू शकता खरंच इथवर येसतर ना अक्षरशः किती जीवाचा हाल करून घेतलाय ना रात्र दिवस सायकल चालवतो तो सायकल सगळे म्हणत गेलो वर घेऊन जा नको तुला सायकल नेता येणार नाही पण म्हणलं सायकल नेणार आहे तो मला अजून धावतो इकडे बघा हे सगळे टेंट आहेत आणि हे सगळं बर्फ आहे हे का नाही झूम करून धावतो मला हे बघा बघू शकता केदारनाथ आणि बघू शकता हे हेलिकॉप्टर उडतोसाठी जागा आहे बघा हे इकडे बघा शकता खूपच मेहनत केली यार इथं येतो आणि त्यात तुमचा खूप सपोर्ट होता मला आणि इथं दुकानं पण आहेत कॅम्पच जास्त करून नाही तिथं आणि मंदिराचं मला लावतं झालं झोम करा इथं बघा हे शिखर दिसतंय का बरं ते मंदिर हे चालतं उद्या आपण भेटू चालतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या